नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आम्ही घेऊन येत आहोत 2 अंकी जबरदस्त कॉमेडी नाटक वऱ्हाड आलं स्वर्गातून। शुभारंभाचा प्रयोग 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12:30 बालगंधर्व रंगमंदिर पुणे या ठिकाणी। गणपती नवरात्रासाठी हे नाटक हवे असल्यास पोस्टरवरील नंबरवर संपर्क करा। धन्यवाद। गावाकडची अंडी पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता, जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता। आब अर्धी उगी फुकाचा, आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी। चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी। या सदा काय रे, काय सांगायचे, कालचे मोटरकडे गेलतो, पाय घसरला असा पडलो कमरावर रे। कमर जाम झाले, पाय ह्यो घसरला। हळू का काय सांगायचे सदा, काय काय हे पण दाब। अरे सदा तुला सांगतो, हे बघ आता तू काय काय दाबणार आहे बाबा, सगळंच अवयव कमी झालेत माझं। म्हणजे कमर दुखत आहे, पाय दुखत्यात, मांड्या दुखत्यात। अजून काय नाही नाही तेवढं दाब। तुला सांगतो बाबा, आशीर्वाद आहेत बाबा तुला चांगलं। नाही खरं तात्या, हायला बायको असून बी तरास, जीवनात नसून बी तरास। तू आला त्या बायकोकडे येऊन जाऊन त्या बायकोकडे येऊ नको बाबा। खरं ना, अयो अरे बाबा बायकोच जाऊ दे मरू दे। आज काय सांगा बरं, आज बैलपोळा नाही, बैलपोळा आज काय बरं, हा आज नागपंचमी। मी तुम्हाला सांगतो ना, गावातले ना समजू सण फक्त सरकारी माणसाला आणि बायांना माहिती राहते। सगळ्यांचे नागोबा आता असं खाली असते। म्हणजे नागपंचमी दिवशी नागोबा आहेत ना, लपून बसतात लोक ना। हा नागपंचमीचं पण काही म्हणा बरं का, नागपंचमीला काय आपलं सण भारी, म्हणजे नागपंचमीला जाऊन नागाचं दर्शन घ्यायचं म्हणजे कसलं। आणि खरं सांगू का सदा, म्हणजे आता आता नागबेग काय राहिलं नाही तर, पण नागाचं दर्शनाची गोष्ट लय भारी असते बरं का। म्हणजे ह्या दिवशी जर असं म्हणतात, आपल्याला बी काय माहित नाही, ह्या दिवशी जर असं जिवंत नागाचं जर दर्शन घेतलं तर बाबा म्हणजे मनातल्या त्या इच्छा बिच्छा आहेत ना त्या पूर्ण होतात असं म्हणतात। काय झालंय आता लोक नागच राहिले नाहीत सदा, नाग नसल्यामुळे ना ते लक्षात येत नाही। पण तुला सांगतो, कुठलं तरी एक गाव आहे त्याला, ते काय मला आठवण सांगली तिकडे कोल्हापूर सांगली त्या सातारा त्या साईडला, ते काय करत माहिती का, ते सगळे आहेत ना ते बरोबर नागपंचमी दिवशी जातात, डोंगरा बिंगरा सगळं नाग हुडकून काढतात आणि मग ते सगळं नंतर नागाची पूजा करतात, परत सोडून देतात। म्हणजे लाईव्ह दर्शन, नागाला जर लाईव्ह दर्शन घेतलं ना तर म्हणजे मनातली इच्छा। पण आपल्या गावात काय नागन काय सदा तात्या, पण खरं होतं काय असं? हा होतं। अरे बाबा नागाचं दर्शन नागपंचमी दिवशी होणं म्हणजे लय भाग्याची गोष्ट असते। मी बी इंस्टाला पाहिलं होतं, लोक 5-5 हजार रुपये टाकीत दर्शनाला। रेल्वे मी म्हणलं काय आपलं राट्या काय नाही, तरी ना मी रेल्वेच्या कडेला बसत नाही। काय होतं आता हो, मुद्दा काय आहे, रेल्वेचं काय सांगू शकत नाही बाबा। अरे तुला ते मागचा किस्सा कळला का पेपरला? कोणचा? ऍक्सिडेंट झालता रेल्वेचा ऍक्सिडेंट झालता। बरं ऍक्सिडेंट कुठं झाला असावा, रूळ हिथं, आणि रूळ सोडून जवळ 50-100 फूट रेल्वे आतमध्ये गेली। अरे मग त्याच्या इन्क्वायरी बसली, किती मेले? इन्क्वायरी लय मेले, इन्क्वायरी बसली आणि त्यांनी चौकशी केली, काय झालं त्या ड्रायव्हरला म्हणले, अरे तुला काय झालं? तर ड्रायव्हरने सांगितलं की म्हणला त्या रुळावरती एक माणूस आडवा आला होता। मग तो साहेब वरचा म्हणला, अरे तुला काय अक्कल आहे का मूर्खा? अरे एका माणसामुळे तू अख्खी जवळजवळ 50-100 लोकांचा जीव घेतला। अरे एक माणूस उडवायचा म्हणला, तो ड्रायव्हर काय म्हणला, ड्रायव्हर म्हणला तेच करत होतो, ते एका माणसाचा उडवाय गेलो पण तो माणूस रानात पळाला। रानात घातली।
असं जोक आलता तुला वाटलं काय खरं खरं मला वाटलं माझ्यासारखं तसं रेल्वेचं मला ब्याव वाटतं गपकन इकडं नाही घुसावा आईला आपल्यात बरं चालतंय सदा मग आज नागपंचमी म्हणल्यानंतर बरं बायकोला साडी बिडी घ्यावा आयला साडीहून आठवलं राव बायकोने सकाळ सकाळ काढले साडी घेऊन या कुठून का आता पैसे आलो अरे बाबा तू पैशा पाण्याचं काय जुगाड करायचं ते काय तू साड्यातलं काय आपल्याला कळत नाही साडीतलं कळणारा गावात एकमेव माणूस कोण? आबा म्हणजे अरे आबा पाहुणे रावलं कुणाचं लग्न असू द्या साड्यांचा बस्ता आबाकडे असतो म्हणजे कुठं स्वस्त मिळतं कुठं कसली साडी पाहिजे हे साडीतलं आबाला कळतं तुला काय वाटलं तर तुला सांगतो पण पैसे देऊ शकत नाही मी 1000 तरी तुला साडीतला कळणार नाही तू बायकोला घेऊन जा आणि तिच्या पसंतीची साडी घे आणि लक्षात ठेव चुकून जर आज नागपंचमीचा नाग दिसलं दर्शन घ्या मनातल्या भावना पूर्ण होत्यात चालते चला आता गाय बरं, काहीतरी चारा तरी बरं चारण नाही आता नाही आता मला काय करायचे मला जायचं आता अगं बायो मला मला कंबार जरा कुठं बोलले इकडे इकडे हा चला बाई 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 अगं हळू पाय ठेव अहो हळूच ठेवते पण दुखतोय माझा पाय मग बाय बाय कायला म्हणते बाबा बाबा म्हणला काही नका बोलू तुम्ही विनाकारण बायको माझं तंगड दुखतंय आणि खुशाल मला चालवत काय नाही बोल राव तुला बघून मला गाणं आठवतंय कोणतं गाणं लाल घोडी मैदान खडी लाल घोडी नाही ती छडी असते छडी छडी आहे का काय बोलते लाल छडी मैदान खडी क्याल खूप लंगडी लंगडी बिंगडी बोलू नका तुमच्या डोक्यात घालीन मी हे अगं बायको लंगडी असली तरी कशी भांडणं करते का तू लंगडी असते म्हणजे मग भरता येते ना. अगं बायको मी काय बोलतो ऐक ना काय गं बाई तू आहे ना हे असं वर्षभर लंगडीच राहतो कशासाठी नाही म्हणजे कसं आहे आता आपले जर भांडणं झाले तर मी पळून जाईल तू काय करू शकणार नाही. तुम्हाला असं वाटतंय का मी पळून तुम्हाला देईन म्हणून हे ना या डोक्यात घालीन तुमच्या कळलं का पाऊस पाण्याचं मला कुठल्या कुठं नेत चाललेत तुम्ही अरे चल आपण जरा फिरून येऊ तुला चालायला पण यायला पाहिजे ना अहो पण किती पाऊस चाललाय या पाऊस पाण्याचं नेतं का मला कोण हा बायको आज काय आहे अहो आज नागपंचमी आहे हे मला पण माहिती आहे मीच तुम्हाला बोलले की बाबा मला साडी घेऊन या पण पाऊस पाण्याचं मला कशाला घेऊन चाललेत तुम्ही अग बायको मग आता साडीचं मला काय कळतंय तू अहो. सोबत असली तर होतंय अहो पण माझं तंगड गेलंय ना कामातून पाऊस पाण्याचं पाय बी सटकला तर केवढंच पडन मला आता मग मी काय आबाय का मला साड्यातलं सगळं कळायला म्हणजे हा अगं म्हणजे आता आबा अख्खा गावाचे बसते बांधतो लोकांचे हा हा. मग तुला बी आता साडी त्याने घेतली होती मागच्या वेळेस असं म्हणून म्हणलं का मग असं नीट बोलायचं ना काय नाही ते हा? हा. आई बरं, गं बाई लय दुखतंय का ग बायको विनाकारण बोंबलते मी ऐक हा? ना एवढ्या स्पीडने जर आपण गावात गेलो ना हा. तर संध्याकाळी ते दुकान बंद झालेलं राहील आणि आपण त्या दुकानाचे फक्त लिंबू मिरची घेऊन येऊ हा? मला बंद झालेली दुकानं दाखवायला निघालेत वय हा, मग मला बाकीचं काय माहित नाही तुम्ही साडी घेऊन या मी जाते घरी मी साडी घेऊन येऊ अहो या पाऊस पाण्याचं बघा किती भिजले मी बरं. माझी तब्येत बरी आहे का बर जातो पैसे तर दे पैसे पण मीच द्यायचे का तुम्हाला आता मग त्या माणसाला काय काढून देऊ तर बाकीचं मला काही माहित नाही हा नागपंचमी आहे मला नागाला पूजायला जायचंय मला साडी तुम्ही घेऊन द्यायची त्या पण तुमच्या पैशांची हायला हे बरं त्या नागाला तुझं तोंड दाखवलं जायचे तू मेकअप करून जायचे हा. आणि पैसे मी का द्यायचे का द्यायची म्हणजे बायको आहे ना तुमची लग्न करून आणलंय ना मला मग पैसे तुम्ही द्यायचे मी द्यायचे का मग काय तर आईच्या गावात काय करू आज कुठून आणू मी पैसे बायको ते मला बाकीचं काय माहित नाही मला नवीन साडी घालून नटून थटून जायचंय नागाला पूजायला अगं मला बाय. बाकीचं काय माहित नाही बायको, ऐकून तर घे चिल्ड घ्यायला पैसे नाही का माझ्याकडे 15 रुपये आहेत फक्त खिशात अहो कसले भिकारासारखे तुम्ही चाळे करताय हो हा? मग काय करू आता सांग काय करू म्हणजे एवढी जर काम धंदे केले असते ना तर बायकोला एक साडी घेऊन दिली असते तुम्ही काय तर करा साडी घ्यायची ऐपत नाही हा बरं जाऊ दे बाई ग बाई काहीतरी बघतो मी माझं करतो काहीतरी आणि तू घरात जाय घरात बस पाऊस पाण्याची पडली ना दुसरं पण पाय दुसरा पण पाय तेवढी अक्कल आहे मला कळलं का लवकर घेऊन या साडी साधी साडी घेतली नाही मला आतापर्यंत कधी लग्न झाल्यापासून आणि आज घ्यायला निघाले तर ते पण माझ्या पैशांची देवा 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 कुठून बुद्धी सुचली आणि ह्याला बाबाला म्हणलं मी साडी घेऊन ये मला गेले असं काय म्हणतात बाई 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 हो चला पाटापाटा पांडवा आलो केला का आयला का रे एवढा फास्ट चाललाय काय तुला काय गडबड आहे काय रे एवढी लय थांब की बाबा आयो रे मा तुमच्यामुळे पडलेलं राव माझं रगत आडवा येतोय मला पडलो म्हणतोय हा कुठे तुमचं तोंड तिकडे कशाला मला रानात वनात आण तरी बिनवाकर रे हा निबार शेकला राव शिकलोय शकालच पाहिजे तुझं बरं चला
बावटा दिला का तू? तुम्हाला सांगतो पांडवा तुम्ही ना हमेशा मागत राहणार आहे. मी हा तुम्ही माझ्यासोबत राहत जा. तुम्ही अशा टोकावर जाता लोकांपाशी. वर हा म्हणजे वर नाही असं म्हणजे श्रीमंत होता श्रीमंत होय. माझ्यासारखे. तुलाही श्रीमंत झाला आता व्हायचं काय नाही. श्रीमंत येऊन सांगायचं तुम्हाला पांडवा. तुम्हाला सांगतो पांडवा तुमच्या घरी असं काय बायको बिको आहे का? हे तर मग ती काय वस्तू बिस्तू आहे की मला माहिती आहे तुला माहिती ना? नाही मग आज काय माहित नाही का तुम्हाला? आज काय हा काय अरे बाबा आज नागपंचमी आहे ना. नाक ते बायांचं असतं ते आपण कशाला डोकं लावायचे त्याच्यात? अरे पांडवा हो बायांचं असते पण बायाला साड्या बिड्या काय राहतं का नाही? ए मी तर नाही माझ्या बायकोला काय घेत साडी बिडी काय बोलतो? अरे नाही घेत आपल्याकडे एवढे पैसे आहेत तेव्हा तुमचं बरं आहे राव. आमच्या घरी काय झालं माहिती का? काय आली ती लंगडी. हा सकाळी मला म्हणते चला लंगडी साडी. कोण? अहो म्हणजे बायको माझी हो. हा, ती होय. तिचं पाय माहिती आहे ना काय झालंय? मोडलंय आता मला म्हणे साडी घेऊन या. मग मी पण म्हणलो हा येतो ना घेऊन. मग त्यात काय एवढं काय एवढं हा? तुला काय शब्द दिला तेच चुकलं. काय झालं अरे साडीला 1000-2000 नको का? पाहिजे की मग मग दे ना. ए माझ्याकडे पैसे हा? पाणव कधीतरी मदत कर केला का? मागडे शेजारी उघडं गेलं रात्रभर काकडून बसलं तशी तू येता राहा आज मला पैसे मागवते आईला काय राव उघड्यावरून वाटवलं काय करावं आता? हा पांडवा हा सकाळी ना मला तात्या भेटले होते. तात्या हा मग तात्या मला काय म्हणले माहिती का? काय नागपंचमीच्या दिवशी आहे हा. ना इकडून चला हा मग येते. वारोळे बारके हा नागपंचमीच्या दिवशी आहे ना असं लोकांनी नागाचं दर्शन घेऊन जर काय मागितलं ना हा ते खरं होतं. खरं होतं हा म्हणजे चपुरण वाजत मग माझ्या डोक्यात एक प्लॅन आलाय पांडवा. काय आपण जर नाग गावात आणला आणि लोकांना त्याचं दर्शन करायला दिलं अरे लोकांना नाग येतं बघायला मिळाला तू कुठून नाग आणायचं जिवंत पांडवा लोकांची लय श्रद्धा राहते. श्राद्धारात तेवढा आहे लोकं 100, 100, 200, 1000, 5,000 रुपये टाकीते. टाकणार पण जिवंत नाग मिळणार नाही आपल्याला अहो, पांडवा तुम्ही त्याचं टेन्शनच घेऊ नका. का रे तुम्ही फक्त पिशवीचं बघा. पिशवीचं? नाग मी घेऊन येतो नाग. नाग काय बोलतो काय हा? तुम्हाला काय टेन्शन घ्यायचंय पांडवा. पण तुम्हाला सांगतो पांडवा हा ह्या आपल्या बिझनेस मधलं कोणाला सांगू नका. समजा गावाकडून पैसे घ्यायचे हा पण तात्याकडून नाही घ्यायचे बाबा. तात्याकडून नाहीये अहो तात्या सगळं काय करतो माहितीये का? सगळं भांडं पडून करतो नेहमी, सगळं. आबा साहेब आहे हा, बाकीचे बी आहे की त्यांच्याकडून काढू की नाही, नाही पैसे बाबा तात्याकडे लांब राहायचं. हा आणि दुसरी गोष्ट हा ही सगळी आता आयडिया माझी आहे. तुझी आयडिया पण तू गेलोस बावळ्या फसवलं मला का? गेलोस माझी बी आयडिया होती अशी एक त्याच्यामध्ये तू जास्त पैसे घेतलं ओ पांडवा ह्या मी 50-50 नाही करणार. तुम्ही 60% घ्यायचे मी 40% घेणार. ए आयडिया कशी घासणार मला काय घेऊन दे ना मी तुझ्या साथी पातीला आहे का नाही अहो पण पांडवा सगळं मी करतोय तुम्ही फक्त सोबत फिरणार आहे राव. असू दे ना निम घेऊ नाही ना राव पांडवा मला नाही जमणार राव. ए गेला बॉस प्लॅन मी बरं राहू द्या ऐका काय आपण एक प्लॅन करू आता. तुम्ही जा पिशवी घेऊन या मी नाक घेऊन येतो. जा नक्की का हा, चल जा. हमें तो लूट लिया मिलके हुस्न वालों ने गोरे गोरे गालों ने काले काले बालों ने हमें तो लूट आबा! लिया जाऊ. हाय आबा! बोले. अरे त्याच्या आईची जोड गोळी तुझ्या. आबा! ए, काळू बाळू ऐक ना गोरे गोरे घालवले आणि काले काले बाल कुठले. तुला माहिती आहे ना आबा कधी खुश असतो. अरे काही बोल राव आबा. तुम्ही एवढी जिंदगीत असं खुश खुश काय पैदा झाले जन्मल्या दात बाहेर आले का? 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात. कोणाचे म्हणजे तुम्ही 15 वर्ष. बरं का रे सदाशिवराव का बोंबलत फिरताय माझ्या नावाने त्याच्या आईला जिकडं जाय. अरे काही कामं असतात महत्वाची. आता ग्रामपंचायत मध्ये जायचंय विकासाची कामं करायची आहेत. पाऊस पडून गेलेला आहे अहो. आणि त्याच्या आईला शेती बी बियाणं आता हे अहो, सारखं- आबा तुम्ही कायलाही कशाची काम करता. हा. 2 मिनिटं थांबा. हा. अरे शांत बस ना जरासं. काय रे थांबा तुमचाच पाहुणा आहे तो कोबरा. खोबरा? काय रे? इकडं पाड बा जरा. मलाही सांग अहो, सदाशिवराव. आबा मला आता एक सांगा तुम्ही ए, काय माहित आबा. अहो आबा तुम्ही सांगा आता आज कोणता दिवस आहे. आज नागपंचमी. आहे का नाही मग एवढं नाग साजलंय. नाही म्हणजे नागाचं दर्शन घ्यायला जाणार ना. हा मग आता काय ट्रेंड आलाय माहिती का आबा. काय आलाय? लोक ना लाईव्ह वर जातात लाईव्ह वर दर्शन घेतात. लाईव्ह प्रत्यक्ष हा प्रत्यक्ष प्रत्यक्ष. पाडवाने मी काय प्लॅन केला माहिती का. काय प्लॅन केला. म्हणलं आपण ना काय गावाला लाईव्ह दर्शन देण्यापेक्षा डायरेक्ट नागाचे दर्शन देऊ म्हणून डायरेक्ट नागात पकडून आणलं. हा नाग आणला नाही, हे काय हे?
आबा अहो घाबरू नका ये तुमचाच पाहुणा आहे. माझा पाहुणा आहे का? मी काय कोंबडा आहे का? आबा ते मरू द्या. नागपंचमीच्या दिवशी काही पण मागितलं ना नागाला असं दर्शन घेऊन लाईव्ह मध्ये सत्य होतं सत्य. तुम्ही आयटम पण मागू शकता. काय सांगतोस काय? म्हणजे मी मागवलं ते मिळणार? 5-50 रुपये त्यात ठेवा लागत आहे. होय का? हा 50 रुपये दिले की कामच तुमचं आबा. इच्छा पूर्ण होण्यासाठी. माझं काम पूर्ण करतो का? म्हणजे खरं आयटम मिळणार मला नवीन? आबा तुम्ही पैसे ठेवून तर बघा. नाही आयटम आले तर मला सांगा नागासारख्या. होय ना? हा म्हणजे नागिनीसारख्या पण ना. आईला तुम्ही त्या आईच्या पांढऱ्यासारख्या बघायचं बघा चावड नेडे चावड. हा मग डसल तर माणूस जागेवर बसल. किती पैसे? किती? 50 रुपये. किती घ्यायचं? 100 टाका. 100 टाका. बरं का? टाकता काढतो. आबा अहो काय काढता? पाकिट आतल्या बाजूला आहे. अच्छा पाकिट काढताय मला वाटलं मांडूळ बाहेर काढ. पैसे पाहिजे ना? लगेच काढ. सापडत का नाही? ठेवून आबा समजेच टाका ना. 200 टाका. 200 टाका. इच्छा पूर्ण आणि इच्छा मला इच्छा. हा आबा टाका. मनातल्या मनात बोलतो मी. हे थांब थोडं बोल. लय डेंजर नाग येतो. अहो असा पुढून नाही मागून चावतो. कुठं लागे? अहो त्याला 2 तोंड आहे ना तुमच्यासारखी. इच्छा माझी पूर्ण. अहो इच्छा पूर्ण राहणार आबा. नसेल तुम्हाला आम्हाला भरोसा तर घ्या तुमचे 200 रुपये काढून. अरे अजिबात नको. तुलाच ठेव. अजून टाका मग 100. 100 टाकायचे? अजून टाका. टाकायचे का? इच्छा पूर्ण होईल ना? आबा 5 लग्न नाही झाले तर सध्या ना बोंगळा गावातून इंडन. माझी 5 लग्न झाली तर हरकत नाही. 100 आबा तुम्ही जा लवकर बरं. अरे तुम्ही जा ना. अरे आपल्याला धंद्याला जायचं. जाऊ बरं इंडमध्ये. कसलं थंडगार वातावरण सुटलंय बघ ना. पाऊस तर नाही नुसतं आभाळ येतंय. कसलं गार गार लागतंय ना. मस्त वातावरण आहे. बाकी काय म्हणतेस? आज काय माहिती का तुम्हाला? आज काय तुझा बर्थडे तर नाहीये. मग काय कोण मेलं बिलं काय? नाही ग म्हटलं. परत विसरलेच ना? विसरले. आज नागपंचमी आहे. हो यार आज नागपंचमी नाही का? हो गेल्या वर्षी तू नागपंचमीला गेली होती ना साडी बिडी घालून पूजायला. आहे का नाही? आणि त्या सध्याला नाग चावला होता आठवतं का? हो कसलं तिच्या तो गडी दारू प्यालता. तो काही पण उद्योग करतो असाच. काय कुठला सण आला ना अहो ते मागच्या वेळेस पतंग नसतं पतंगचा सण काय मकर संक्रांतीला पतंग गड्याने असं एवढी मोठी पतंग बनवली ती उडवली ते पतंगला धरून वर गेला होता. अरे बापरे मग त्याला खाली कसं आणलं तुम्ही? आता खाली कसं का आणायचं त्याला म्हणलं सदा वडापाव खायचा का त्याने वरून सोडलं खाली आला पतंगवर सदा खाली. काय अरे बाप रे बघा सैतान का नाम लिया सैतान हाजीर. ए सध्या इकडे माझ्या डोकं पाया पडवा तात्यांच्या पडा. अरे काय पांडवा पांडवा तर लय त्याच्या हिरवा हिरवा गोर गोर आलाय सर. तू एकदम कोपच्यात येऊन बसले. म्हणजे लग्न करून टाका राव. करणार आहे सध्या तू का आमच्या लग्नाच्या मागला पांडवा ह्याला समजून सांग जरा. थमके बाबा. कोपचा आहे का? म्हणजे कोपचा आहे का? अरे आम्ही एवढं बघ एवढं सपाटीला बसलोय कळलं का? काहीतरी म्हणून त्याचा गुच्चा हाणेन ना. शेती बिती मस्त वातावरण ना. अरे बा तुझा विषय चालला होता. काय बोलतो मी एवढं फेमस आहे? फेमस म्हणजे आज काय नागपंचमी. अरे हा गेल्या नागपंचमीला होतोय तो नाग तुला नाग चावला होता. अरे लगा बिचारी तुझी बायको किती फिरत होती तुला शोधत. नाही मी तेच म्हंटल सध्या कुठल्या सणाला काय करायला सांग. पाऊस यायला लागला बरं का? हा गट्टे पकडायला मरुदे तिकडे भाया साहेब. मी काय म्हणतो ऐका मी आता नवीन लाईव्ह बिझनेस काढलाय. बिझनेस आज नागपंचमीचा काय आज? अहो तुम्हाला सांगतो काय काय नाही त्याच्यात. तुम्हाला सांगतो लोक आहे ना असे नागपंचमीच्या दिवशी बघा लाईव्ह सापाचं दर्शन घेतलं का आणि विष बोलले का काय पण पूर्ण होती. विष
नागाचं विष इच्छा म्हणणं एवढं इंग्लिश बोलावं म्हणजे ते आता ते जरा इंस्टाग्राम मुळे होते नागाचं दर्शन. अरे पण बस दादा, आजकालच्या काळात साप नाग बघाय तरी मिळतात का? कुठं लोकांना जाऊन दर्शन घ्यायचं त्या नागाचं? काय 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 बरडवाडा? अहो पावशेर साप आणलाय. काय त्याचं नाव पावशेर आहे. साप आहे साप. अरे पण नागपंचमीला साप नाही लागत, सध्या नाग लागतो. आत्यात नाग आहे नाग. त्याला अहो, बायासाहेब. चांगला ठोक चांगला नागच येतो, इच्छादारी नागे. नाग आहे. इच्छाधारी रे, इच्छाधारी. आम्हाला बघू द्या ह्यांचं काय खरं बघा 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 इकडे बघा इकडे बघा. कसला danger आहे बघितलं का? नको नको आम्हाला नको नाग ते. ऐका. आम्हाला नको बाबा ते नाग. तुझं तू गावात जाऊन पैसे ठेवा त्याच्यात. नाग कशाला पैसे असेल तर कशाला? दर्शन घ्या. नाही नको नको आम्हाला नको बाबा नागाचं तुमचं दर्शन. लग्न नाही करायचं का? अरे नागपंचमीला कोण जातं सदा? नागाला ओवाळ्या पूजायला कोण जातं? जिथं लग्न झालं ते जातं. आता सपनाचं लग्न झाले का अजून? नाही झालं पण होणार नाही का? अहो, इच्छा पूर्ण होईल ना, होणार पैसे नाही? टाका ना त्याच्यात. ओ, पैसे टाकून द्या. नाही तर धरा मग. बाळ बाळ, तुझ्या हाताने टाक. चावी देऊ गाडीची. अहो, काय गाडी साफ फिरवायचं का आम्हाला? तुम्ही निघा निघा. निघा निघा लवकर. जाऊ का? चाल लवकर हे इकडं. अरे चला. धरा. जाऊ द्या नाग पर अंगावर टाकत का आमच्या पार? बधिरे ते करतील, ते सध्या काही पण करू शकतो. अरे बापरे, माझं डोकंच दुखायला लागलं. चल पहिल्यांदा घरी जात आहे. चल चल चल. अरे याची गाय बनायचं कळलं ना. बाई लयच घाबरले. तापत चढला. आय सपना. आय पडलं होतं तुझ्या आयला. अय पुरी अगं थांब. आईला काय केलं नाही बाबा. या की तात्या. आयला काय बाबा म्हणलं, सपना दिसले म्हणलं एकूण जाताना म्हणलं जरा काय म्हणते. पाया पडते हा? अरे अरे असं दे. आयला काही म्हण बरं का पुरी. त्याला त्यो आबाला मात्र संस्कार नाही निवळ दलिंदर, पण तुला मात्र लय संस्कार आहेत बाबा. मामाकडे होते ना. मामाने संस्कार लावलं म्हणायचं आहे. हा. बघ काय म्हणते बाकी. इकडं कुठे गेली होती? इकडं ऊस आबेसात हिंडत शेताबेसात काय भानगडे? तुमच्याच शेताकडे गेलते की. आमच्या शेताकडे गेलते. हा. बिबट्या हिंडत म्हणलं इकडे जरा सावध फिरत जा. हो नाही नाही, भैया साहेबांनी बोलवलं होतं. आलं लक्षात आलं. हा. आयला काय बाबा नेमकं त्याच्या आयला तुमचं भैया साहेबाचं काय? आता तुमचं हाय आमचं मी हाय. भैया एकदा मला मध्ये मानला होता लगीन करायचं, पण तुमचा काय आबा तयार झाला नाही. पण बघू आता म्हणलं मागं पुढे काय ना काय करता येईल. हाय का नाही गोष्टीचं? नाही पण हाय पोरगा तुमचं लय जीव एकामेकावर बरं का. मला सांगितलं भैयानी, पण तुझा बी जीव आहे त्याच्यावरती. आजकाल एकामेका एवढी जीवापाड प्रेम करणारे माणसं मिळतात का? नाही भेटत. हा ती गोष्ट. बाकी काय म्हणते? काय नाही, बसलो होतो आम्ही. बरं होय का? हा. आज नागपंचमी आहे. मग नागपंचमीचं काय विशेष? मागच्या वर्षी घातली होती बघा साडी मी त्यांच्यासाठी, पण यावर्षी नाही घातली. बर 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 बर. आम्ही बसलो होतो ना हा. तिथं गप्पा मारत, तिथं तो सध्या आणि पांडवा आले. आयला ते दलिंदर तिकडे बी आलते का? मग काय काय म्हणले ते? साप घेऊन आलते ते पिशवीत. साप? हा. अरे नागपंचमीचा नाग आणला असेल का साप आणला? ते साप नाक एकच झालं ना तात्या. नाही बाबा, साप वेगळा असतो, नाग वेगळा असतो. नाग फणी काढतो असा फासकनी. अहो आम्हाला दाखवलंच नाही त्यांनी काय आणलं होतं. पिशवीत होतं ना ते. नागपंचमीचा नाग घेऊन होती. हा. काय काय म्हणली तुम्हाला? आम्हाला म्हणली हे बघा नागाचं दर्शन करा, त्याच्यात पैसे टाका, म्हणजे तुमचे सगळे विश पूर्ण होतील. इच्छा? हा, इच्छा इच्छा. अच्छा, म्हणजे नागपंचमीच्या दिवशी नागाचं दर्शन घेतलं की सगळ्या इच्छा पूर्ण होत्या. हा. माझ्या अंगावर पण टाकलं त्यांनी. मी इतकी घाबरले ना तात्या, मला ताप चढलाय बघा आता, इतकी घाबरले मी. खरंच की. अरे पण मला म्हणायचे नाही नाही नाही, मला तर यांचं काहीतरी ना झंगळांग मचळांग वाजतंय बरं का. हे बघ साप नाग कसं असतंय अगं, आजकालच्या काळात साप नाग हे बघायला मिळत नाही, आणि ह्या बांडगोळांना कुठे नाग मिळणार? हे काहीतरी लोचा की तुम्ही पण पैसे टाकले का? मी सांगितलं भैया साहेबांना देऊन टाका पैसे म्हणून. म्हणजे हे तुमचे कोण पैसे घेतलं म्हणजे हे नक्कीच अख्ख्या गावातून पैसे गोळा करत हिंडत असते ना. बरोबर. अरे नेमकं म्हणजे काय म्हणायचे, ह्यात नाग आणलाय दर्शन घ्या पैसे टाका, नाहीतर मग नाहीतर मग सोडतो. बघा 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 असे म्हणायचे. असं करत होते. त्याच्या ही बांडगोळ कुठे गेलेत? कुठे? ही शेतात चालले होते. इकडे चालली होती ना? हा. नाही 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 सपना, ह्यांचा डाव माझ्या लक्षात आला. आता लक्षात आला. तू जा आता. मी आहे ना बरोबर ह्यांचं बरोबर नाग काढतो, नागपंचमी बी काढतो.
हा ठीक आहे तू जा आता इकडे गेलात ना हा ते त्या मागच्या वड्याकडून हा. तू जा आता हा? मी जाते जा घरी. घरी हा चला हा येते जा 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 परत पाया पडते. असू दे अगं असू दे किती पाया पडते बाबा पोरगी त्या आईला त्या सद्याने पांड्याने नागाच्या ह्याच्याखाली काहीतरी कोटाना दिसते थांब हे गाव दे इकडे गेलं तर म्हणजे एकच काळूबाईच्या मंदिरा साईडला असतं बघतोच भांडवळांकडे च्या आईला ह्यांच्या गाव दे फक्त ह्यांना हा एक कुत्र्यासारखा तुडावला ना तर माझं मी नाव तात्या नाही हा कस काय पाडू मग आवड मला ज्याची मी त्याला आणलं अगं गावाला लावलं का नाही तुला तसं ना अगदी कळीचा चुना लावला पांडवा जेले ते लोक नागाचं दर्शन म्हणून 50 100 10 200 टाकले पिशवीवर पैसा काय म्हणे येडी जात बरं का खोला सापाला खोला त्या नागाला आपलं साप केवढं हळू नाग चावल पांडवा आयलो कितीची आला किती काढा ए विची बाबा विशी हा. आयला बरं विशी तुला विची हा. घ्या अरे ठोक. अरे डोल. तुला डोल, मला विची चल. आयला ना काय सामान देतो का आपल्या पांडवा हा. आयला थांबला अरे. काय अरे पुढे नागाला खायला दिलं काय म्हणजे तिथं मस्त पैकी जाऊन माळ्यात खा. यो चाकणा आपल्याला पुढे आपल्याला काढा काढा सगळे काढा अजून अयो अजून ए तुला 200 मला 20 नाही हा, नको नको, बरोबर नको, नको, नको. नाही पांडवा राहू दे ना ए, पुढच्या नको. ह्याच्यात घ्या ना आवडते काय हे 20 आणि 200 बरं कुठं सगळे पाहिजे? मोजा मला पटापटाचं नको, मोजू नको, द्या नको, ते नको, खिशातले नको. काढा मोजू द्या येड्यागत नको करू. अजून ये. मला बी 200 घे चल. मग मला इशी द्या ना पांडवा राव हे चुकीचं राव हाय. ए, इथं शान. हॅलो राव हे चुकीचं पांडवा राव मला द्या माझे पैसे हा. नाही तर जरा सगळे मोजा आणि वाटून घ्या अर्ध्या नाही, अर्ध्या घे ना, घे ऐका ना ना. मला बी 200 देता का हा? अरे हा? म्हणजे नागाच्या नावाखाली हे धंदा चालवले तुम्ही आणि देवाचा नाग पंचमीचा नाग हा? बघू थांब इकडे दे थांब बघू द्या मला बी तर कसला नाग आहे तुम्ही कसला आणलाय आहे का बघू ना हाय. तुमच्या आईचे बांडगोळ तुमच्या ह्यो वैर तुमचा नाग अरे वायरी बिरी घेतल्यात आणि ह्याच्यात का अगं बाय, 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 बाय. अरे यात काहीच नाहीये म्हणजे तुम्ही लोकांना एवढं मूर्ख बनवलं लोकांनी पण नुसतं वरवरची पिशवी बघून तुम्हाला पैसे दिला तुम्ही पांडबा एक पैसे बघू दे किती राहू दे ना बघू पांडबा काढ पैसे अगं बाबा थांबा ही पकड मला का? मी जाऊ का? इकडे दे पैसे दे बघू दे इकडं आईला म्हणजे जवळजवळ 200 200 400 600 700 800 900 1100 1200 1500 आणि हे अरे बाप रे 2,000 रुपयाला तुम्ही लोकांना चुना लावलाय देवाच्या नावाखाली काय बनवणं हे पैसे तुम्हाला आता मिळणार तर नाहीतच नाही हे पैसे आता आपल्या मंदिराच्या दानपेटीमध्ये जातात नाव सांग ना. परत तसं नका करू. परत जर तुम्ही लोकांना असं डुबाडलं तर तुम्हाला यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो तालुक्याचा नेता गल्लीत अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी